नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। राज्य कर्मचाऱ्यांसाठी हायकोर्टाचा आला मोठा निर्णय। या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा लाभ। चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे। शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आता खूप महत्त्वाची ठरणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार हायकोर्टाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि ग्रॅज्युइटीच्या संदर्भातला आहे। हायकोर्टाने स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांना देखील पेन्शनचा आणि ग्रॅज्युइटीचा लाभ मिळण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा यावेळी देण्यात आलेला आहे। स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सदर कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळू शकत नाही असे शासनाचे म्हणणे होते। यामुळे या सदर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। दरम्यान याचिकेवर माननीय न्यायालयाने सुनावणी घेतली असून या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। या याचिकेवर खंडपीठाने सुनावणी घेतली आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिकाकर्त्यांनी पात्रता सेवा पूर्ण केल्यानंतरच स्वेच्छानिवृत्ती घेतली असल्याचे म्हटले होते। यामुळे ते आता सदर सेवानिवृत्ती कर्मचारी पेन्शन आणि ग्रॅज्युइटीच्या लाभासाठी पात्र असल्याचे वकिलांचे म्हणणे होते। दरम्यान हाच युक्तिवाद माननीय न्यायालयाने ग्राह्य धरला आणि कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। न्यायालयाने सदर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचारी पेन्शन आणि ग्रॅज्युइटीच्या लाभासाठी पात्र असल्याचे सांगत सरकारच्या मनमानी आदेशालाही रद्द करण्याचा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। त्यामुळे आता सदर कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार असून त्यांना देखील इतर निवृत्त कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शनचा आणि ग्रॅज्युइटीचा लाभ मिळणार आहे। हायकोर्टाच्या निकालानंतर सदर कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर मोठे समाधानाचे भाव पाहायला मिळालेले आहेत। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।